नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आम्ही आलो आहोत कोंदाई मुळशी तालुक्यातील शेडगेवाडी म्हणजेच मुठा माळेगाव या ठिकाणी। आणि इथे एक छोटासा ट्रेक आहे, कोंदाई माता म्हणून कोंदाई माता मंदिर, पांडवकालीन कोंदाई माता डोंगर आहे। या डोंगरावर आम्ही चालू, सगळे 12वीचे मित्र आहेत माझे। इकडे उजवीकडे आहे निलेश, योगेश, अतुल डावखरे, धनंजय कुलकर्णी आणि रुपेश कुलकर्णी। आणि ज्याच्या घरी आम्ही आलेलो आहोत या गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि आमचा आजचा वाटाड्या सुनील शेडगे। तर आम्ही आता चालू केलं ट्रेक, छोटासा ट्रेक आहे पण छान। माझं सुद्धा रिस्टार्ट होते 15 दिवसांनी आजारपणानंतर। चालू करूया आपण आणि पुढे जाऊया, आपण दाखवतो तुम्हाला कसं कसं काय आहे ते। तर मित्रांनो, कोंदाई माता मंदिराकडे वर जाताना चढायचं जादू व्हायच्या अगोदर जस्ट अगोदर एक पायवाट आतमध्ये येते। त्या पायवाटेनंतर सरळ तुम्ही आतमध्ये आलात तर इथे एक मंदिर आहे छोटंसं, औतकाई देवीचं मंदिर। इथे पादुका आहे त्या देवीच्या, तर तुम्ही अवश्य दर्शन घ्यायला इकडे वळू शकता आतमध्ये। जास्त अंतर नाही आतमध्ये, जस्ट रस्त्यावरूनच दिसतं छोटीशी पायवाट आहे। आम्ही इथे थांबलो आहे, दर्शन घेऊन आता पुढे जाणार आहे। एक 10 मिनटं चालवल्यानंतर थोडीशी चढाई आहे, बेरेबल आहे, जास्त नाही आहे। मला दाखवतो मी, ही छोटीशी आहे। आमचे मित्र चाललेत पुढे आणि म्हणतात आता विश्रांती घेऊया। 10 मिनटं झालेत आणि लगेच विश्रांती पाहिजे यांना। माझ्या मनात आलं तर मी यांना पळत नेऊ जाऊ शकतो, तसं नको आहे, परत पुढच्या वेळेस येणार नाहीत। गावचे सुपुत्र, हे दुसरे गावचे सुपुत्र आणि हे आपापल्या गावचे सुपुत्र, आणि मी या गावचं जाऊ आहे। कोंदाई माता मंदिर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की काय माहिती आहे का त्यांच्याकडे। कोंदाई माता मंदिराची माहिती घेऊ। मुक्काम पोस्ट माळेगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणी या गावी आलेलो आहे आपण सगळे। माळेगावचं ग्रामदैवत भैरवनाथ देव आणि खोंदाई देवी असे 2 देवांचं हे ग्रामदैवत आहे। आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते खोंदाई देवीचं मंदिर आहे। किती वर्ष जुनं आहे? पांडवकालीन मंदिर आहे। ओके। पांडवांनी इथे एका रात्रीत हे पूर्ण डोंगराच्या कपारीत खोदलेलं आहे, पूर्ण आतमध्ये लेण्यांसारखं। खूप छान आहे, तुम्ही एक दिवसाचा ट्रेक नक्की करू शकता। फार चढण नाही आहे, आमचे मित्र दमलोय का आपण? नाही ना, व्हेरी गुड, दमलेले कोणी। सो खूप छान ट्रेक आहे, विथ फॅमिली येऊ शकता तुम्ही। आमचे मित्र सुनील शेडगेंचं घर सुद्धा आहे, इमर्जन्सी असेल तरी सुद्धा हेच ते। व्हेरी नियर टू पुणे, आपण फार असं कुठे लांब गेलेलं नाही आहे। पिरंगुट एकदम जवळचा एरिया आहे, हॉस्पिटल्स चांगले मोठे। आणि पुढे गेलो तर आपल्याला लवासा सिटीचा जो एरिया आहे तो सुद्धा आहे जवळ। खूप छान आहे। खारवडे म्हसोबाचं एक खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे, तिथे सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता। सो प्लीज या एकदा। थँक्यू, धन्यवाद रुपेश शेठ, तुमच्यामुळे आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे।
आणि ही माहिती डोक्यात ठेवूनच आपण चढाई करायची आहे थोडीशी. खूप छान जागा आहे, पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असलेलं हे गाव आणि त्या गावाची ही ग्रामदैवत भैरवनाथ आणि खाली भैरवनाथाचं मंदिर आणि ही जी खोंदाई माता आहे ती डोंगरावर बसलेली आहे. पांडवकालीन मंदिर, जसं मागाशी आमच्या मित्रांनी सांगितलं पांडवकालीन आहे आणि बघण्यासारखं आहे. लेणी आहे, त्या लेण्यामध्ये हे मंदिर बसलेलं आहे. मी तुम्हाला तिथे एक्झॅक्टली गेल्यावर दाखवेलच. आता आपण तिकडेच चाललो आहे. पायऱ्यांचा मार्ग चढून आलोय आणि आमचे गावचे सुपुत्र, या गावचे सुपुत्र थोडेसे बहुतेक जमलेले दिसतात. हां, पण काय आता आम्हाला न्यायचं म्हणलं त्यांनी यावंच लागणार, दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे. आणि वाटाडे आहेत ते आमचे, त्यामुळे त्यांना पुढंच राहावं लागतं. पण ते सध्या मागे राहतात, तर काठी मोडते त्यांच्याकडून घ्यावी आणि मी त्यांच्या मागे राहावं असं मला आता वाटायला लागलं. हां, ट्रेक करा मित्रांनो, एवढं सुंदर वातावरण इथं बघा. इथे मागे झाडीच झाडी आणि इकडून सुद्धा आम्ही पूर्ण झाडीतून आलेलो आहे. खूप मस्त वातावरण आहे. ट्रेक करत राहा, स्वच्छंद राहा, स्वच्छंदी जागा हेच आयुष्य आहे आणि चालत राहा, रोज चाला. तर मित्रांनो, एक साधारण 15 ते 20 मिनिटानंतर आपण मंदिराजवळ पोहोचतोय. मागे बघत असाल तुम्ही भगवा दिसतोय ते, आणि तिथेच मंदिर आहे. जास्त अंतर नाही आहे, इथून हार्डली 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. काही मित्र पुढे गेलेत आणि काही मागे थांबलेत. तर जाऊया पुढे आपण आता मंदिरात, बघूया खोंदाई माताचं दर्शन घेऊया आणि मंदिराचा परिसर, वरून परिसर कसा दिसतो तेही मी तुम्हाला दाखवतो. चाल तर मग पुढे. तर मित्रांनो, आम्ही आत्ता खोंदाई माता मंदिरामध्ये आलो आहोत. मंदिर म्हणण्यापेक्षा हे एक लेणी, पांडवकालीन लेणी, जशी माझ्या मित्राने मला सांगितलं तुम्हाला की पांडवकालीन मंदिर आहे, लेणी आहे. या लेणीमध्ये हे मंदिर बसलेलं आहे. तुम्ही बघत असाल माझ्या मागे पूर्ण खोदलेलं आहे हे, आणि या लेणीमध्ये हे माता बसलेली इथे. हार्डली 1.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे गावापासून. खूप छानसा, जास्त चढ नाही आहे आणि जास्तही स्टीप नसलेला आणि सोपा असा हा ट्रेक आहे. कोणी येऊ शकतं. हार्डली मला वाटतं आम्हाला फक्त अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे आणि पोचलेलो होतो आम्ही सगळे. म्हणजे आमचे मित्र सगळे आहेत इथं, ते आहेत.
तर अशा रीतीने आम्ही सर्वांनी मनोभावे देवीची इथे पूजा केली आहे. आमचे मित्र अजूनही पूजा करत आहेत. सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे. खूप छान प्रसन्न असं वाटतंय आणि आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. खूप छान असा ट्रेक आहे छोटासा. आल्यानंतर खूपच म्हणजे मी आत्ताच सांगितलं की प्रसन्न वाटतं. खूप मोठी अशी ही लेणी आहे. जवळजवळ 100 जण झोपतील एवढी जागा इथे आहे. पांडवकालीन अशी लेणी आणि पुण्यापासून अगदीच जवळच असलेल्या या गावामध्ये, या गावाची ही ग्रामदेवता खोंदाई माता असे हा छोटासा ट्रेक, गाव ते डोंगर, खोंदाई मातेचा डोंगर. तर सर्वांनी या, अवश्य करा, दर्शन घ्या देवीचं आणि या पांडवकालीन लेणीचा आनंद घ्या. माता माता की खोंदाई माता की भवानी माता की. तर मित्रांनो, असा आमचा छोटासा ट्रेक 1.5 किलोमीटरचा पूर्ण आलेला आहे. खोंदाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता परत निघालो आहोत. तर पुन्हा भेटूया अशाच एका ट्रेकमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचे व्हिडिओ. खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवला आहे. मध्यंतरी काही कारणामुळं व्हिडिओ बनवता आला नव्हता. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायचा योग आलेला आहे. तर पाहत राहा आमचे व्हिडिओज पाहत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय. पुन्हा भेटूयात.